रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. अतिशय महत्त्वाची कमेंट्स व्हिडिओला आली, लक्षात ठेवा. आणि आवश्यकच आहे. मी विचार करत होतो अशा पद्धतीची कमेंट्स का कोण करत नाही. तर एक कमेंट्स अशी आली, लक्षात ठेवा, की सर सेक्शुअल ॲक्ट कमी झाल्यानंतर स्त्रीसाठी पुरुषासाठी भरपूर उपचार सांगतोय, पण समजा एखादी तरुण स्त्री आहे, तिला 1-2 मुलं झाली आणि तरुण वयामध्येच तिला विधवापण आलं, किंवा एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला 1-2 मुलं झाली आणि त्यांची पत्नी वारली. आता पुरुषांच्या बाबतीत नाही, पुरुष दुसरे लग्न करून मोकळे होतात, आलं का लक्षात. परंतु स्त्रीच्या बाबतीमध्ये खूप काही बंधन आहेत. समाजाची बंधन आहेत किंवा नातेवाईकांची बंधन आहेत. तसं कायद्याप्रमाणे ती स्त्री दुसरं लग्न करू शकते, करू शकत नाही असं नाही. पण ज्या स्त्रियांनी लग्न केलेलं नाहीये, आपल्या मुलांबाळासाठी आयुष्य पूर्णपणे त्यागलेलं आहे, अशा स्त्रियांनी, विधवा स्त्रियांनी, ज्यांचं वय 27-28 किंवा 40-45 वर्षाच्या आत आहे, तर त्यांनी आपल्या ज्या भावना आहेत, या भावना आवरण्यासाठी सर काय करावं. आणि हा सिद्ध प्रयोग आहे, लक्षात ठेवा. कारण माझ्या मुलीचे मिस्टर हे माझ्या मुलीचं वय 30 वर्ष असताना वारले. तिला 2 अपत्ये कोरोनामध्ये वारले. फक्त मिस्टरच नाही तर सासरेही वारले. त्याच्यामुळं घराची पूर्ण जबाबदारी तिच्यावर आली. सर्वांनी प्रेस केला की तू दुसरं लग्न कर, किंवा मी स्वतःही म्हणजे मिसेसनी माझ्या, आता तिथे कोण आहे तर इकडे येऊन तू राहा आमच्याजवळ. तर लक्षात ठेवा, मला हे सांगायचं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. माझ्या मुलीने सांगितलं, पप्पा मला लग्न वगैरे करायचं नाही आहे. माझे जे जोडीदार होते ते गेल्यानंतर मला मस्त त्यांनी 2 रत्न देऊन गेलेत, मुलगा आणि मुलगी. मी काही लग्न करणार नाही आहे. आणि राहिली गोष्ट इथे तुमच्याजवळ येण्याची, तर तेही मी करणार आहे. मी शिकलेले आहे, मी माझ्या जीवावरती संसार उभा करणार. माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले, लक्षात ठेवा, की इतकी जिद्दी अपत्य आपल्या पोटी जन्माला आले, त्याचा मला आनंद झाला. पण लक्षात ठेवा, आता कोणाच्याही अंतकरणात काय चाललेलं आहे हे न समजण्या इथपर्यंत मला ज्ञान नाही असं समजू नका. कमेंट्स करणाऱ्या व्यक्तीसुद्धा कोणत्या पद्धतीचे आहेत. बरेच जण वाईट कमेंट्स करतात, कमेंट्सचं मला देणं घेणंच नाही, आलं का लक्षात. ते कमेंट्स करणारे हे कोण आहेत, कुठल्या क्षेत्रातील आहेत, कारण हे व्हिडिओ माझे गोरगरीब लोकांसाठी असतात. आणि अशा लोकांना आयुर्वेदिक औषधं सांगून त्यांना त्यातून बाहेर काढणं हे माझं कर्तव्य. मग ते आहे, भगवंताने आपल्याकडे ज्ञान दिलेलं आहे म्हणून ते सांगतोय. तर तिच्यावर केलेला मी प्रयोग हा तुमच्यासाठी, सर्वांसाठी तुम्हाला सांगतोय. अशा स्त्रियांनी काय करायचं लक्षात ठेवा. आता मी हे जे सांगतोय हे एकदाच तुम्ही बनवून ठेवा. सुंठ माहीत आहे सर्वांना, वाळलेलं अद्रक, त्याच्यापासून सुंठ तयार केली जाते. सुंठ बारीक करून तिचं 20 ग्रॅम चूर्ण, हे पदार्थ लिहून घेत जावा तुम्ही. त्यानंतर पिंपळीचं चूर्ण, हे कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतं, 20 ग्रॅम असते. 20 ग्रॅम वेखंड चूर्ण, लक्षात ठेवा, हे प्रमाण लक्षात ठेवा. फक्त 10 ग्रॅम
काळी मिरी असते ना, त्या काळी मिरीपासून बनवलेलं चूर्ण, हे सर्व एकत्रित करून याच्यामध्ये सर्पगंधाचं चूर्ण हे मिळतं. हे सर्पगंधाचं चूर्ण याच्यामध्ये 40 ग्रॅम टाकायचं आहे. म्हणजे एकच वस्तू मी 40 ग्रॅम सांगितली, एक वस्तू मी 10 ग्रॅम सांगितले आणि बाकीचे सर्व पदार्थ 20-20 ग्रॅम सांगितले. आणि यामध्येच लक्षात ठेवा 40 ग्रॅम खडीसाखर माहीत आहे सर्वांना. खडीसाखर यामध्ये 40 ग्रॅम मिसळायची. जर खडीसाखर नसेल मिळत तर आपली साधी साखर मिसळली तरी सुद्धा चालू शकते. आणखीन एक पदार्थ याच्यामध्ये, आणखीन 2 पदार्थ सांगतो, यापैकी कुठला मिळतोय तो बघा तुम्हाला. कात, पानामध्ये खातो तो कात आहे ना, त्या काताचं 15 ग्रॅम चूर्ण. आता कात अवेलेबल होतो, परंतु रिंगणी प्लॅन्ट, ज्याला काठी रिंगणी आपण म्हणतो ना, हे रिंगणीचा प्लॅन्ट भेटला तर बघा, नाही भेटला एवढं केलं तरी भरपूर झालं. तर हे सर्व जे चूर्ण आहे ते एकत्रित करायचे मिक्सरमध्ये. खडीसाखर बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करायची. सगळ्या पावडरी एकत्रित करून हे चूर्ण सर्व मिक्स करून एका बरणीमध्ये छोट्याशा भरून ठेवायचं. आणि हे चूर्ण सायंकाळी झोपायच्या अगोदर, एक जेवण झाल्यानंतर, लगेच जेवण झाल्या एक साधारण अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा चूर्ण पाण्यामध्ये घ्या किंवा दुधामध्ये घ्या. पाण्यामध्ये घेणं योग्य. एक कब्बर पाणी घ्यायचं आणि त्या कब्बर पाण्यामध्ये हे अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा चूर्ण मिसळायचं. चांगलं ढवळायचं, ठेवायचं एक 5 मिनटं. पुन्हा एक 2-3दा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ढवळायचं. आणि झोपायच्या अगोदर एक अर्धा तास तुम्ही हे प्यायचं. दररोज तुम्ही जर हा प्रयोग 21 दिवस केला कंटिन्यू, तर लक्षात ठेवा तुमच्या शरीरामधील हार्मोन्स जे आहेत ते व्यवस्थितरित्या तुमच्या कंडिशनला सॅटिस्फाय करणारे हार्मोन्स हे फक्त ठेवले जातील. बाकीचे हार्मोन्स रिटार्ड केले जातील. तुम्हाला शांत प्रकारे झोप लागेल. कुठल्याही प्रकारचं मानसिक टेन्शन तुम्हाला राहणार नाही. तुमच्या कार्यामध्ये तुम्ही पूर्णपणे आनंदी राहाल आणि तुम्हाला दुसरं लग्न करण्याची आवश्यकता भासणार नाही. अतिशय महत्त्वाची कमेंट्स व्यक्तीने केली आणि त्या कमेंट्सला हे योग्य अशा पद्धतीनं त्यांना व्यवस्थित उपाय हा सांगितलेला आहे. हाच उपाय स्त्री आणि पुरुष दोघांनाही चालतात. परंतु ज्या स्त्रियांनी पुन्हा पुढे लग्न करायचं नाही आणि त्यांना अशा पद्धतीच्या जर त्रास होत असेल, आपलं मन शांत ठेवणे आणि जेवढं भगवंताचं नामस्मरण तुम्हाला करता येईल तेवढा जास्तीत जास्त वेळ जर नामस्मरणामध्ये तुम्ही घालवलं तर तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. लक्षात ठेवा, भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.